काही मायबाप शेतकऱ्यांनो, ही अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीने हे सगळं शेवाळ असं आमच्या जमिनीमध्ये झालेलं आहे. आणि या जमिनीत आता काय खाणार आहेत? हे दोड्या सगळ्या सडलेले आहेत. तुम्हाला दिसत असतात ह्या दोड्या. याच्यामध्ये काहीच एक 0% बी पीक आमच्या हातात नाही. हे पूर्णतः जाणार आहे. याच्यात पूर्ण पाणी आहे. आणि याच्या पलीकडे बी जे शेत आहे आमचं, तर गोदावरी नदीपात्राचा पूर्ण पद्धतीने प्रभाव. हे आता काय करावं याचं? हे सगळं पाणीच झालं याच्यात. हे नुसतं शेवाळ आहे. तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यात माती येते, हे बघा, हे नुसतं शेवाळ आहे. प्रशासनाकडून अजून काही आतापर्यंत मदत तुम्हाला? प्रशासनाची मदत काहीच नाही. फक्त स्थलांतर करा एवढीच मदत आहे. 1 रुपये फुटक्या कवडीचीही मदत नाही कुणाचीच. फक्त स्थलांतर करा, इथं राहू नका, तुमचा जीव सांभाळा. याच गोष्टी प्रशासन वारंवार कळत आहे. आमचा जीव तरी सांभाळून काय आता उपयोगीचा? आता जीवच इथं शेतात. तुमचे बैल ढोरं जनावरं? बैल ढोरं जनावरं इकडं रोडला बांधलेले आहेत समोर, त्यांना पण खायला काहीच नाही. आता हे उपटून टाकावं त्यांना, तर याचा पण वास येतोय. हे असं बी जाणार आहे, हे तरी त्यांच्या पोटात जाईन. पण हे टाकून बघितलं मी सकाळी, तर याचा वास येतो. त्याच्यामुळे हे तोड पण लावत नाहीत माझं पशुधन. एवढी बिकट अवस्था झालेली शेतकऱ्यांची. सरकार कुठलीही तत्काळ मदत देत नाही. तत्काळ मदत सरकारने केली पाहिजे मायबाप शेतकऱ्यांना. तुमच्या गावाच्या आजूबाजूला पाण्याचा किती प्रमाणामध्ये पाणी असेल तुमच्या? आता ते विचारूच नका त्या पाण्याच्या संदर्भात. तर एवढं भयान वास्तव झालेलं आहे की घरचे आमचे लेकरं बाळा आम्ही 2 दिवसापासून बाहेर ठेवलेले ते 25-25, 30-30 किलोमीटर. अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. फक्त पशुधनासाठी आम्ही पण येत आहेत. आता गेलं ते गेलं, जे फक्त जीव वाचवणं हे गरजेचं आहे. आणि शासन जीव वाचवण्याच्या पलीकडे बाकी व्यतिरिक्त कुठलीही मदत करत नाही. हे सगळं बघता तुम्ही पलीकडे सर्व नदीचा पुरे गोदाकाठच्या तुम्हाला दाखवतो मी पाहिजे तर. पाणी अतिशय आज गंभीर पद्धतीने पाणी वाढलेलं आहे. आज रोजी तर इथून जे बाहेर पडणार आहोत, हा पण वेळ आमच्या रोडला पुढून पडलेला आहे. इथून पण बाहेर पडता येणार नाही आहे. हे जे गावामध्ये अडकतील ते गावामध्ये अडकतील. याच्यावर जर परत निसर्ग जर कोपला, पाऊस जर आला, तर आमचं अक्षरशः काही एक खरं नाही आहे. काय अपेक्षा सरकारकडून? सरकारकडून काय अपेक्षा? याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे. आपण नैसर्गिक आपत्ती तर टाळू शकत नाही सरकार, पण याच्यातून बाहेर पडण्याचे जे रस्ते आहेत, की ज्या रस्त्याने तुम्ही या संकटातून सावरले जाताना आणि सुखरूप पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होताना, असे रस्ते यांनी व्यवस्थित पद्धतीने केले पाहिजेत. आमच्या हे जे रस्ते, त्याला 4 पुलं आहेत. या 4ही पुलावरती असं भयान पाणी आहे की त्याच्यातून गाडी नाही, कुठलंच काही जात नाही. तर ते त्या रस्त्यावरले पुलं जर केले तर आम्ही सुरक्षित पद्धतीने पायी हायटेड पुलं जर केले तर आम्ही बाहेर पडू. सकाळी आपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत चर्चा झालेली, काय भावना मांडल्या आपल्या? काय भावना होत्या? एकनाथ शिंदे साहेबांसोबत सकाळी सविस्तर पद्धतीने बोलणं झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी त्यांना एवढीच विनंती केलेली की या पूरग्रस्तामध्ये जे काही अडकलेले लोक आहेत, आता ज्यांचं काही स्थलांतर होऊ शकत नाहीये या पुलावरती पाणी आल्यामुळं, जर ते पुलं आम्हाला व्यवस्थित पद्धतीने नवीन त्याचा एक GR काढून आम्हाला जर नवीन त्या पुलाचा प्रस्ताव दिला, नवीन पूल बांधणी करून दिली हायटेड पद्धतीने, जेणेकरून त्याच्यावर फ्युचरमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये 25 वर्ष पाणी येणार नाही त्या पुलावर. गोदापात्राला कितीही पूल आला तर ते आम्हाला जाण्यासाठी, सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य राहील, तीच मागणी केलेली. आणि ही जे आता हे सरकार काय त्यांच्या पद्धतीने तर देईलच तुटपुंज, जी काय मदत देईल ती अतिशय तुटपुंज मदत सरकार देणार आहे. इकडे कटकरण इकडे आपल्या मालाला भाव नाही, इकडे इथल्या व्यवस्थेने सरकारने केलेली शेतकऱ्याची